ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर उरण विधानसभा मतदारसंघ काँग्रेस कमिटी यांच्या सौजन्याने महेंद्र शेठ घरत यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन सिद्धिविनायक बँकेट हॉल शेलघर येथे 21 जुलै रोजी करण्यात आले होते। यावेळी जवळपास 225 गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते। आज गुरुपौर्णिमेनिमित्त काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांना अनेकांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। वेळोवेळी सामाजिक कार्य केलं जातं, काय सांगाल? आई वडील हे पहिले आपले गुरु असतात, देव त्यांचं आई वडील आणि त्यांच्या मुलं आपण इथं आलेलो, तर ती एक आठवण का गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हा कार्यक्रम व्हावा। जे गुणवंत यशवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार, त्यांच्या पाठीवर प्रोत्साहनाची थाप मारणे हा अनेक वर्षापासूनचा आपला उपक्रम आहे आणि त्याच्या निमित्तानं आजचं हे आपलं प्रयोजन होतं का 10वी-12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ। आणि आपण मुलींना सुप्रीम कोर्टाने सांगितल्याबरोबरचा हिस्सा दिला पाहिजे, पण आपल्याकडे दिलं जात नाही आणि म्हणून अनेक भाऊबीजा बंद झाल्या आहेत। रक्षाबंधनला आता बहिणी भावाला राखी बांधायला येत नाही आणि हे चुकीचं आहे। म्हणून आपण समाजाला प्रबोधन करत असताना पहिल्यांदा आपण स्वतः त्याच्यासाठी उदाहरण दिलं पाहिजे। म्हणून बहिणींना समान हिस्सा दिला, मुलीला समान हिस्सा दिला आणि मला अपेक्षा आहे समाजानं असं काम करावं। कारण लोकांना आम्ही जेव्हा मार्गदर्शन करायला जातो तर पहिला आम्ही काय करतो याच्याकडे लोकांचं लक्ष असतं, पण पुढाऱ्यानं असं वागलं पाहिजे की लोकांनी त्याचा फॉलोअप केला पाहिजे। आणि म्हणून या भाऊबीजा बंद होऊ नयेत। अनेक कोर्टात दावे आहेत आणि पैसा तर घेऊन जायचा नाही, खाली हात आहे खाली हात नाही। किती भावानी करोडो कमवायचे, भावाची मुलं मर्सिडीजमध्ये फिरतील आणि बहिणी ज्यांचा हक्क आहे त्या मात्र रिक्षाने जातील, तर हे बरोबर होत नाही। पण समान वाटप झालं पाहिजे हा आपला त्याचा उद्देश आहे। आणि समाजामध्ये आलो मध्ये जे आपण जगणार आहोत मृत्यू आणि जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये, तर आपण सगळ्यांची सलोख्यानं वागलं पाहिजे। आईवडिलांची सेवा केली पाहिजे, गुरूंची आठवण केली पाहिजे, गुरूंची सेवा केली पाहिजे। मी सांगला का 40-50 वर्ष झाली आज गुरूंकडे जातोय। आज ही सगळे वार्धक्याकडे झुकलेत, 80-75च्या पुढे आहेत, 80च्या पुढे आहेत, पण त्यांचा जाऊन आशीर्वाद घेणं त्यांची त्यांना काय अपेक्षा असते आईवडिलांना आणि गुरूंना का मला या वयामध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी विचारलं पाहिजे, मुलांना विचारलं पाहिजे, ते आपण सर्वांनी सेवा केली पाहिजे। हाच गुरुपौर्णिमेचा संदेश। आपण एक कर्मवीर अण्णांच्या संस्थेत शिकलो, आम्ही फार गरिबीतून आलो, आम्ही चांगल्या 10वीपर्यंत आम्हाला चपलासुद्धा नव्हत्या। आता शून्यातून आलो त्याला किंमत असते का, घराची काय किंमत आहे, बाकी सगळ्या गोष्टींची आहे। तर आम्हाला कर्मवीरांनी शिकवलं का आपल्याला जर एक भाकरी मिळाली तर आपण ताटातली भाकरी जी आहे त्यातली अर्धी भाकरी दुसऱ्याला द्यायची आणि हाच खरा शेवटी राखतो तो राक्षस आणि देतो तो देव। आपण समाजाला काय देऊ शकतो हाच विद्यार्थ्यांना संदेश होता का तुम्ही शिका, मोठे व्हा, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, आयुष्यामध्ये फार पुढे जा, पण कुणाला आपल्या बरोबर आहे त्या माणसाला विसरू नये। म्हणून सर्व मित्रांना घर द्यायचं असेल, सर्व कार्यकर्त्यांना मदत करण्याचं काम असेल, आमचा जो आयुष्य आहे तो लोकांसाठी आहे। शेवटी कार्यकर्ता म्हणून काय आपण करतो का मी जगतोय, मी पुढे येतोय, तर माझ्या मुलाबाळांचा मोठा करण्यासाठी नाही आहे, तर आपल्याबरोबर जो काम करणार चालवणारा कार्यकर्ता। मी सांगितलं होतं बालू 87 माझगावमध्ये माझ्याबरोबर होता, आता रिटायर्ड झाला, तेव्हा त्याला घर दिलं, त्याला पुन्हा पेन्शन 3000 येतो। काय 3,000मध्ये माणूस करू शकतो, तर मला जॉब करायचा आहे, त्याला बरोबर घेतला। तर मला रस्त्यात जो पण दिसेल गोरगरीब त्याला मदत करण्याची देवानी प्रेरणा द्यावी, ताकद द्यावी, शक्ती द्यावी। आणि देव जो ऐश्वर्य मला देणार आहे, देव जो संपत्ती देणार आहे, त्याच्यामध्ये माझा वाटणी गोरगरिबांपर्यंत पोचली पाहिजे। हा माझा आयुष्याचा मूलमंत्र आहे आणि तो लोकांनी फॉलोअप करावा। असं अनेक घरं दिली, माझं काही कमी झालं नाही। माझ्या मुलाला माझं एक घर बस आहे, त्याला काय 10 घरं करण्याची गरज आहे, पण ते 10 घरं निर्माण करून कार्यकर्त्यांना देणं, ती मित्रांना देणं हा माझा उद्देश आहे आयुष्यात। गुणवंत विद्यार्थ्यांना एकच सांगेल, गुरुपौर्णिमेमध्ये जसे आपण देव हा आपला गुरु आहे, आईवडील हे गुरु आहेत, आपल्याला शिकवणारे गुरुजन हे गुरु आहेत, तर आयुष्यामध्ये यांना विसरू नका। आयुष्याच्या पूर्ण ती उंचीला जा। तुमचं आयुष्य जर सुंदर करायचं असेल तर आईवडिलांना देव म्हणून त्यांची रोज पूजा केली पाहिजे, हा माझा याच्यामध्ये संदेश। नाही, काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे तर 2 पक्ष होते। आता हे अनेक पक्ष, शिवसेना निर्माण झाली किंवा भारतीय जनता पार्टी, हे काँग्रेसचं अपत्य आहे। पण या भागात तर तुम्ही समजून घ्या, रायगडमध्ये मेजॉरिटी काँग्रेसवाले तिकडे आहेत किंवा शेका पक्षवाले आहेत, इथं उभारी आहेच। काँग्रेस 1 नंबरचा पक्ष आहे, पण आता हे जे कार्यकर्ते व्यासपीठावर बसलेत, हे जे नेते आहेत ते जागृत झालेत का आपण 1 नंबर होतो। आता कोणतरी बाहेरचे पक्षवाले आलेत मला कपायचा त्रास आहे।
त्यांचा आमदार होतो. आता महेंद्र ठाकूर आमचे सहकारी आम्ही जिल्हा परिषदेमध्ये एकत्र आहे, बहिष्ठ आंदोलन सर्वांपासून जवळ 50 वर्ष ते इथे काम करतात. तर त्यांनी सांगितलं का आपण काँग्रेसचा आमदार का होऊ शकत नाही, आपण एक नंबरचा पक्ष होतो आणि म्हणून आपल्या कार्यकर्त्यामधला आत्माराम दावा केला का नाही लढूया आपण करूया हे म्हणणं आहे. काँग्रेस प्रभावी आहे आपण दाखवून दिलेलं आहे, देशात चांगली कामगिरी आणि काँग्रेस ही एक चळवळ आहे ती कधी संपत नाही आणि काँग्रेसचा विचार घेऊन आम्ही चाललो आहे. त्याच्यामध्ये जी ताकद आहे ती आता सगळे आमचे तालुका अध्यक्ष असतील, माजी तालुका अध्यक्ष असतील, ज्येष्ठ नेते आहेत, हे कामाला लागले. त्यांचं म्हणणं आम्हाला पनवेल उरण लढलं पाहिजे, पूर्वी जी आमची 70-80 मतं होती ती आपण टिकवली पाहिजे. काल BJP जी आलेली आहे त्याच्यावर 2-3 हजार मतं नव्हती, पण रामचंद गेल्यानंतर BJPचा इथं आमदार झाला पनवेल आणि उरणमध्ये. आता काँग्रेसवाल्यांना आमचेच लोक मतं घेऊन आमचे लोक घेऊन इथं दुसऱ्या पक्षाचा आमदार होतो. इथले आमदार आमचे असले पाहिजे ही भावना आता काँग्रेस कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची जागृत आहे. जर ही भावना निश्चितपणे याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढतोय. पनवेल असेल उरण असेल कुठेही काँग्रेसला शीट द्यावा ही मागणी आहे आमची याच्यामध्ये. आणि जर महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तो कुठल्याही मतदारसंघात निवडून येऊ शकतो. आता रायगडमध्ये महाविकास आघाडीची प्रचंड ताकद. काँग्रेस हे कार्यान्वित करण्याचा प्रयत्न जसं आता इथं महेंद्र ठाकूर आहेत, नाना म्हात्रे आहेत, महादेव कटेकर आहेत, JD जोशी आमचे ज्येष्ठ नेते आहेत, कृष्णा पारगे, हे सगळे जे आहेत ते एकत्र आलेत. JR पाटील आहेत, आरशीबाई आहेत आणि जेवढे जुने आता सगळे कार्यकर्ते आहेत ते आता झाडून कामाला लागले. त्यांना आता वाटतंय का आपले खरे ऐश्वर्याचे दिवस होते काँग्रेसचे, आपण अनेक वेळ राज्य केला, आता महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेलं आहे. अशा वेळेला आपलं प्रतिनिधित्व असलं पाहिजे आणि म्हणून सगळे आलं झटकून कामाला लागलेत. आणि आता कोण काय नाही बाबा काँग्रेसचा हात दिसला पाहिजे. देशात राहुलजी गांधी पंतप्रधान व्हावा आणि स्थिती आहे, सरकार टिकणार नाही पुढे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि म्हणून राहुलजी गांधी पंतप्रधान होत असताना किंवा महाराष्ट्रामध्ये आज एक नंबरचा पक्ष काँग्रेस झाल्यानंतर आज काँग्रेसचे जर 80-90 आमदार निवडून आले तर मुख्यमंत्री काँग्रेसचा होणार आहे. त्याच्यामध्ये रायगडचा आपला वाटा असला पाहिजे जेणेकरून विकास करता येईल आणि काँग्रेसचा कार्यकर्ता जो एवढी वर्ष काम करतोय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याला कुठेतरी सन्मान मिळावा म्हणून काँग्रेस जण आता अलग झटकून कामाला लागलेला आहे. आमचं एक आहे का महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल तो आम्ही लढणार आहोत. काँग्रेसने कुठं काय त्याचं कारण आमचं एक ठरलेलं आहे का महाविकास आघाडीचा निर्णय तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा सुरू झालेली आहे. काँग्रेसचे असतील नेते, राष्ट्रवादीचे पवारसाहेब असतील, उद्धवजी ठाकरे असतील, सेनेचे सगळे एकत्र लढतात. काँग्रेसची भावना आहे ती माहीत आहे का, जसं मागच्या विधानसभेला ही सीट वेग पाटलांच्या पाड्यात देण्यात आली तरीसुद्धा काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम केलं, शिवसेनेचं काम केलं आहे, राष्ट्रवादीचं काम केलं आहे. त्याला पुढचं काय होतं माहीत नाही, पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून सत्तेत येण्यासाठी जास्तीत जास्त आमदार हे रायगडमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे असावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. ही फळी निर्माण केल्याचं पाहायला मिळते. दोन्ही मतदारसंघाकडे आपण कसं पाहतो? नाही, काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे तर दोन पक्ष होते. आता हे अनेक पक्ष शिवसेना निर्माण झाली किंवा भारतीय जनता पार्टी ही काँग्रेसचं अपत्य आपण या भागात तर तुम्ही समजून घ्या. रायगडमध्ये मेजॉरिटी काँग्रेसवाले तिकडे आहेत किंवा शेका पक्षवाले आहेत. इथं उभारी आहेच, काँग्रेस एक नंबरचा पक्ष आहे. पण आता हे जे कार्यकर्ते व्यासपीठावर बसलेत, हे जे नेते आहेत ते जागृत झालेत का आपण एक नंबर होतो. आता कोणतरी बाहेरचे पक्षवाले आलेत मला कपायचा त्रास आहे, त्यांचा आमदार होतो. आता महेंद्र ठाकूर आमचे सहकारी आम्ही जिल्हा परिषदेमध्ये एकत्र आहे, बहिष्ठ आंदोलन सर्वांपासून जवळ 50 वर्ष ते इथे काम करतात. तर त्यांनी सांगितलं का आपण काँग्रेसचा आमदार का होऊ शकत नाही, आपण एक नंबरचा पक्ष होतो आणि म्हणून आपल्या कार्यकर्त्यामधला आत्माराम दावा केला का नाही लढूया आपण करूया हे म्हणणं आहे. काँग्रेस प्रभावी आहे आपण दाखवून दिलेलं आहे, देशात चांगली कामगिरी आणि काँग्रेस ही एक चळवळ आहे ती कधी संपत नाही आणि काँग्रेसचा विचार घेऊन आम्ही चाललो आहे. त्याच्यामध्ये जी ताकद आहे ती आता सगळे आमचे तालुका अध्यक्ष असतील, माजी तालुका अध्यक्ष असतील, ज्येष्ठ नेते आहेत, हे कामाला लागले. त्यांचं म्हणणं आम्हाला पनवेल उरण लढलं पाहिजे, पूर्वी जी आमची 70-80 मतं होती ती आपण टिकवली पाहिजे. काल BJP जी आलेली आहे त्याच्यावर 2-3 हजार मतं नव्हती, पण रामचंद गेल्यानंतर BJPचा इथं आमदार झाला पनवेल आणि उरणमध्ये. आता काँग्रेसवाल्यांना आमचेच लोक मतं घेऊन आमचे लोक घेऊन इथं दुसऱ्या पक्षाचा आमदार होतो. इथले आमदार आमचे असले पाहिजे ही भावना आता काँग्रेस कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची जागृत आहे. जर ही भावना निश्चितपणे याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढतोय. पनवेल असेल उरण असेल कुठेही काँग्रेसला शीट द्यावा ही मागणी आहे आमची याच्यामध्ये. आणि जर महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तो कुठल्याही मतदारसंघात निवडून येऊ शकतो. आता रायगडमध्ये महाविकास आघाडीची प्रचंड ताकद. काँग्रेस हे कार्यान्वित करण्याचा प्रयत्न जसं आता इथं महेंद्र ठाकूर आहेत, नाना म्हात्रे आहेत, महादेव कटेकर आहेत, JD जोशी आमचे ज्येष्ठ नेते आहेत, कृष्णा पारगे, हे सगळे जे आहेत ते एकत्र आलेत.
JR पाटील आहेत, आरशीबाई आहेत आणि जेवढे जुने आता सगळे कार्यकर्ते आहेत ते आता झाडून कामाला लागले. त्यांना आता वाटतंय का आपले खरे ऐश्वर्याचे दिवस होते काँग्रेसचे, आपण अनेक वेळेला राज्य केला, आता महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेलं आहे. अशा वेळेला आपलं प्रतिनिधित्व असलं पाहिजे आणि म्हणून सगळे आलं झटकून कामाला लागलेत. आणि आता कोण काय नाही बाबा, काँग्रेसचा हात दिसला पाहिजे. देशात राहुलजी गांधी पंतप्रधान व्हावं आणि स्थिती आहे, सरकार टिकणार नाही पुढे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि म्हणून राहुलजी गांधी पंतप्रधान होत असताना किंवा महाराष्ट्रामध्ये आज एक नंबरचा पक्ष काँग्रेस झाल्यानंतर आज काँग्रेसचे जर 80-90 आमदार निवडून आले तर मुख्यमंत्री काँग्रेसचा होणार आहे. त्याच्यामध्ये रायगडचा आपला वाटा असला पाहिजे जेणेकरून विकास करता येईल आणि काँग्रेसचा कार्यकर्ता जो एवढी वर्ष काम करतोय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याला कुठेतरी सन्मान मिळावा म्हणून काँग्रेस जण आता अलग झटकून कामाला लागलेला आहे. आमचा एक आहे का महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल तो आम्ही लढणार आहोत. काँग्रेसने कुठं काय त्याचं कारण आमचं एक ठरलेलं आहे का महाविकास आघाडीचा निर्णय तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा सुरू झालेली आहे. काँग्रेसचे असतील नेते, राष्ट्रवादीचे पवारसाहेब असतील, उद्धवजी ठाकरे असतील, सेनेचे सगळे एकत्र लढतात. काँग्रेसची भावना आहे ती माहीत आहे का, जसं मागच्या विधानसभेला ही सीट वेग पाटलांच्या पाड्यात देण्यात आली तरीसुद्धा काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम केलं, शिवसेनेचं काम केलं आहे, राष्ट्रवादीचं काम केलं आहे. त्याला पुढचं काय होते माहीत नाही, पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून सत्तेत येण्यासाठी जास्तीत जास्त आमदार हे रायगडमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे असावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. माझं नाव सारा विजय भगत आणि मी श्रीमती भागूबाई चांगुडकर विद्यालय या शाळेतून आहे. मला 10वीत 92% मिळाले आहेत आणि हा सत्कार जो झाला त्यामुळे असं भारी वाटते कारण आज गुरुपौर्णिमा पण आहे म्हणून छान वाटते. माझं नाव श्रावणी धीरज ठाकूर आहे. मी श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर या विद्यालयातून 10वी उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी आहे. मला 10वीमध्ये 84% भेटलेले आहे. आज आमचा हा सत्कार झाला त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. श्री घरत साहेबांचं याच्याबद्दल खूप अभिनंदन. त्यांनी आमच्यासाठी एवढे प्रयत्न केले. अशा या सत्काराने आमच्या ज्या पुढची आहेत मुलं वाटचाल त्यांना पण शुभेच्छा भेटेल, त्यांना प्रोत्साहन भेटेल. थँक्यू सर. माझं नाव पायल अनिल घरत. मी आता 10th क्लासमध्ये होते. मला 10thमध्ये 88.80% मिळाले आणि आज आमचा इथे सत्कार झाल्याबद्दल आम्हालाही खूप आनंद वाटतो आहे. आणि प्रथमच महेंद्र घरत साहेबांचे पण खूप आम्ही आभार मानतो आणि आम्हाला आज गुरुपौर्णिमा दिवशी त्यात सत्कार केल्याबद्दल खूप भारी वाटतं. धन्यवाद.